मकर संक्रांतीनिमित्तानं आज नाशिकच्या रामकुंडावर हजारो भाविकांनी गर्दी केली। सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करत असल्यानं या पर्वाला विशेष महत्त्व आहे आणि या निमित्तानं नाशिकच्या गोदाकाठावर भाविकांनी गोदावरी स्नान करून पुण्यसंचय केला। उद्याही करनिमित्तानं भाविक तीर्थस्नानासाठी गर्दी करण्याची शक्यता आहे। भाविकांसाठी गोदा तीरावर विविध सुविधा दिल्या जात आहेत। नाशिकच्या येवल्यामध्ये मकर संक्रांत सणानिमित्तानं महामृत्युंजय मंदिरामध्ये फुलाच्या सहाय्यानं पतंग आणि आकर्षक सजावट करण्यात आली आहे। यावेळी शिवभक्तांनी महादेवाच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी केली। मकर संक्रांत सणानिमित्तानं विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी पहाटेपासून भाविकांनी मंदिरामध्ये गर्दी केली। विठ्ठल रुक्मिणी मंदिरात रंगीबेरंगी फुलाची आरास करण्यात आली। त्याचबरोबर रुक्मिणीला पारंपरिक अलंकार तसंच वौसा करण्यासाठी महिला भाविकांनी गर्दी केली। मंदिरातला गाभारा, चारखांबी तसंच नामदेव पायरी आकर्षक अशी सजवण्यात आली आहे। भाविकांची गर्दी लक्षात घेता ऑनलाईन दर्शन पास बुकिंगची व्यवस्था आज बंद आहे। महाकुंभचा आज पहिलं अमृतस्नान पार पडलं। महाकुंभमध्ये 144 वर्षांनंतर अमृतस्नानाचा हा योग आला। यावेळी लाखो भाविकांनी पहिलं अमृतस्नान केलं। पहाटे 3:56 अमृतस्नान सुरू झालं। महाकुंभमधील 13 आखाड्यांनी अमृतस्नान केलं। पहिलं अमृतस्नान योग्यरीतीनं पार पडावं यासाठी प्रशासनानं देखील चोख व्यवस्था ठेवलेली। बीडच्या मसाजोगमध्ये जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले। 14 ते 28 जानेवारीपर्यंत हे आदेश लागू करण्यात आले। मध्यरात्रीपासून हे आदेश लागू असणार आहेत। 5 किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींना मोर्चे, निदर्शनं, आंदोलनं, धरणं करण्यासाठी जमावास परवानगीशिवाय एकत्र येता येणार नाही। पंतप्रधान मोदी उद्या मुंबई दौऱ्यावर आहेत। ते मुंबईच्या नौदल कौदीमध्ये INS सुरत, INS निलगिरी आणि INS वाक्षीर या नौदल युद्धनौकांचं राष्ट्रार्पण करणार आहेत आणि त्यानंतर दुपारी नवी मुंबईतल्या खारघरमध्ये इस्कॉन मंदिराचं उद्घाटन करणार आहेत। आज पानिपत शौर्य दिन आहे आणि या निमित्तानं हरियाणातल्या पानिपतमध्ये कार्यक्रमाचं आयोजन केलं। या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हजेरी लावणार आहेत। यावेळी वीरगती प्राप्त झालेल्यांना फडणवीस श्रद्धांजली वाहणार आहेत। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार आज पत्रकार परिषद घेणार आहेत। दुपारी 12:30 वाजता मुंबईतल्या YB सेंटर इथं ही पत्रकार परिषद होणार आहे। शरद पवार या परिषदेमध्ये काय बोलतात हे पाहायचंय। राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे ही आज पत्रकार परिषद घेणार आहेत। राष्ट्रवादी भवन राजगड बंगला इथं संध्याकाळी 6 वाजता ही पत्रकार परिषद असेल। साताऱ्याच्या कोयना धरणातल्या मुनावळेमध्ये जलपर्यटनाची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पाहणी केली। एकनाथ शिंदे त्यांच्या गावी आलेले असताना त्यांनी या जलपर्यटनाची पाहणी करत आढावा घेतला। यावेळी शिंदेंनी दरे ते मुनावळे असा स्पीड बोटीतून प्रवास केला। नवी मुंबईमधल्या सिडकोनं काढलेल्या माझे पसंतीचे घर या योजनेमध्ये देण्यात आलेल्या घरांच्या किमती कमी करण्यासाठी आता प्रयत्न करणार असल्याचं सिडकोचे अध्यक्ष संजय शिरसाट यांनी सांगितलं। याबाबत मुख्यमंत्र्यांशी बोलणार असून सिडकोची 2 घरं घेता यावीत यासाठी सिडकोच्या बोर्ड मीटिंगमध्ये प्रस्ताव ठेवणार असल्याचं त्यांनी सांगितलं। चंद्रपूरमध्ये नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांवर मोठी कारवाई करण्यात आली आहे। या कारवाईमध्ये मांजा विक्री प्रकरणात 34 इसमांना पोलिसांनी तडीपार केलंय। नाशिकमध्ये नायलॉन मांजा विरोधात आतापर्यंत 50 गुन्हे दाखल झालेत। यामध्ये अल्पवयीन मुलांच्या पालकांना सुद्धा अटक केली आहे। नायलॉन मांजामुळे जखमी होण्याच्या घटना वाढल्यानं पोलिसांनी कठोर भूमिका घेतली आहे आणि सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न या कलमाखाली कारवाई करण्याचा इशारा दिलाय। यवतमाळमध्ये पोलिसांनी नायलॉन मांजाच्या वापराविरुद्ध मोहीम हाती घेतली आहे। लाऊडस्पीकरद्वारे नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येते आणि त्याचबरोबर पतंग उडवताना जो कोणी नायलॉन मांजाचा वापर करेल त्याच्या विरोधात कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे। नागपूरमध्ये मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर मांजाचा धोका लक्षात घेता पोलिसांनी शहरातले 14 उड्डाणपुलांवर वाहतूक बंद ठेवली आहे आणि खबरदारीचा उपाय म्हणून उड्डाणपूल बंद ठेवण्यात आलेले आहेत। तर दुचाकीवरून जाताना हेल्मेटसह स्कार्फ वापरण्याचं सुद्धा आवाहन पोलिसांनी केलं। लासलगावच्या विंचूरमध्ये नायलॉन मांजा गळ्यामध्ये अडकल्यानं 16 वर्षाच्या रेहान शेखचा गळा चिरला गेला। त्याच्या गळ्याला गंभीर दुखापत झाली। तातडीनं त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आणि गळ्याला डाव्या बाजूला 41 टाके पडले। पोलीस नायलॉन मांजा विक्रेते आणि वापरकर्त्यांविरोधात कठोर कारवाई करणार का असा सवाल आता नागरिक विचारतात। नंदुरबारमध्ये नायलॉन मांजावर कारवाई केली आहे। एकूण 62,000 हा मांजा जप्त केलाय। 188 लहान मोठे नायलॉन आणि चायनीज मांजाचे बंडल जप्त केले। या प्रकरणात 3 जणांवर पोलिसांमध्ये गुन्हा दाखल केला आहे। वाशीमधल्या चिखलीमध्ये संत झोलेबाबांचा 60व्या भव्य यात्रा महोत्सवाला उत्साहात सुरुवात झाली। या महोत्सवात भव्य महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं। यावेळी हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला।
कोल्हापुरातल्या काळमावाडी धरण गळती काढण्याच्या कामाला आता सुरुवात झाली आहे आणि ग्राउटिंगसाठी धरणाच्या मुख्य भिंतीला ड्रिलिंग करण्याचं काम हाती घेतले। धरणाची पाणी पातळी अद्यापही कमी झालेली नसली तरी धरणाच्या वरच्या बाजूवरून ड्रिलिंगचं काम सुरू आहे। यूजीसी नेट परीक्षा लांबणीवर टाकण्याचा निर्णय एनटीएनं घेतला। या परीक्षेची नवी तारीख स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येणार आहे आणि एनटीएचे संचालक राजेश कुमार यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली। यूजीसी नेट परीक्षा डिसेंबर आणि जून अशी वर्षामधून 2 वेळा घेण्यात येते। आरटीच्या प्रवेशासाठी आजपासून अर्ज करता येणार आहेत ते 27 जानेवारीपर्यंत प्रवेशाच्या अर्जासाठी मुदत देण्यात आली आहे। त्यामुळे पालकांना सर्व कागदपत्रांसह ऑनलाईन अर्ज करण्याचं शालेय शिक्षण विभागानं आवाहन केलं आहे। कोल्हापुरात महाराणी ताराराणी यांच्या जीवन कार्याची माहिती देणारा चित्ररथ तयार करण्यात आला आहे आणि त्याचबरोबर महाराणी ताराराणी यांच्या 350व्या जयंतीनिमित्तानं विविध कार्यक्रमांचंही आयोजन केलंय। शाहू महाराज छत्रपती आणि हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीमध्ये शाहू समाधी स्थळावर या चित्ररथाचं उद्घाटन केलं। गोंदियामध्ये रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत सायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलं। वाहतुकीच्या नियमांचं पालन करण्यासाठी रॅलीचं आयोजन केलं। या रॅलीमध्ये अपघात टाळण्यासाठी नियमांचं पालन करण्याचं आवाहन करण्यात आलं। गोंदियाच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कंत्राटी कामगारांनी काम बंद आंदोलन केलं। थकीत वेतनाच्या मागणीसाठी कंत्राटी कामगार आक्रमक झाले। यावेळी आंदोलकांना 8 दिवसात पगार देण्याचं आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलं। वाशिमच्या मानोरा तालुक्यात दुचाकीनं अचानक पेट घेतल्याची घटना घडली। स्थानिकांनी वेळीच दुचाकीवर तात्काळ पाणी टाकून ही आग विझवली। नागरिकांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला। बदलापूर शहराच्या पूर्व भागात रात्रीच्या सुमारास रासायनिक गॅस पसरला आणि त्यामुळे नागरिकांना त्रास जाणवू लागला। घशाची खवखव, डोळ्यांना सुद्धा त्रास झाला। दृश्यमानता सुद्धा कमी झाली होती। हा गॅस रासायनिक कंपनीतून सोडण्यात आल्याची शक्यता वर्तवली जाते।